नमस्कार मंडळी. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 11वी सहकार. त्यामधील पहिलेच चॅप्टर ते म्हणजे सहकार, त्याचा अर्थ, इतिहास, वैशिष्ट्ये आणि महत्व याचा संपूर्ण स्वाध्याय. चला तर सुरुवात करूयात. प्रश्न आहे तो म्हणजे खालील दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न, सहकारी चळवळीचा उगम सर्वप्रथम या देशात झाला. तर त्याचे उत्तर आहे पर्याय अ, इंग्लंड. सहकारी चळवळीचा उगम हा सर्वप्रथम इंग्लंड या देशात झाला. इंग्लंडमध्ये लंडन या ठिकाणी रॉसडेल इक्विटेबल ही सोसायटी तेथील कामगारांनी सर्वप्रथम तयार केलेली होती. त्यानंतर 2, समाजातील आर्थिक दृष्ट्या अशा व्यक्ती एकत्रित येऊन सहकारी संस्था स्थापन करतात. तर त्याचे उत्तर आहे पर्याय ब, दुर्बल. समाजातील दुर्बल व्यक्ती एकत्रित येऊन सहकारी संस्था स्थापन करत असतात. 3, सहकार म्हणजे यांचे संघटन होय. तर त्याचे उत्तर आहे व्यक्तींचे. सहकार हे एक व्यक्तींचे संघटन असते. त्यानंतर इंग्लंडमध्ये इसवी सन मध्ये सहकारी चळवळ सुरू झाली. तर त्याचे उत्तर आहे पर्याय ब, 1844. इंग्लंडमध्ये 1844 मध्ये सहकारी चळवळ सुरू झाली. त्यानंतर 5, भारतातील पहिला सहकार कायदा या वर्षी संमत झाला. तर त्याचे उत्तर आहे पर्याय अ, 1904. 1904 मध्ये भारतात पहिला सहकार कायदा आलेला होता. त्यानंतर 6, महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना येथे स्थापन झाला. इथे साखर कारखाना पहिला विचारलेला आहे, तो प्रवरानगर मध्ये स्थापन झालेला होता. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूयात आपण. सहकारी संस्थेत सर्व सभासद असे मानले जातात. तर त्याचे उत्तर आहे पर्याय ब, समान. सहकारी संस्थेमध्ये भांडवलाला दर्जा नसून व्यक्तींना दर्जा असतो, त्यामुळे सर्व सभासद समान मानले जातात. त्यानंतर 8वा प्रश्न आहे तो म्हणजे सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश हा असतो. तर त्याचे उत्तर आहे सेवा देणे. सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश हा सेवा देणे हा असतो. त्यानंतर 9, अखिल भारतीय ग्रामीण पत पुरवठा पाहणी समितीचे हे अध्यक्ष होते. तर त्याचे उत्तर आहे पर्याय क, डॉक्टर ए.डी. गोरवाला. डॉक्टर ए.डी. गोरवाला हे अखिल भारतीय ग्रामीण पुरवठा पाहणीचे समितीचे अध्यक्ष होते. तर त्यानंतर आपण पाहूयात दुसरा प्रश्न. प्रश्न 1 ब आहे तो म्हणजे योग्य जोड्या जुळवा. अ आहे त्यामध्ये नफ्याचे न्याय्य वाटप. तर त्याचे उत्तर आहे तिसरे, ते म्हणजे आर्थिक व्यवहाराच्या प्रमाणात. ज्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असतात त्या प्रमाणात नफ्याचे वाटप सहकारी संस्थेमध्ये केले जाते. त्यानंतर ब, भारतातील पहिला सहकार कायदा. भारतातील पहिला सहकार कायदा हा 1904 मध्ये होता, त्यामुळे याचे उत्तर आहे 10/1904. त्यानंतर क, सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश. तर त्याचे उत्तर आहे सेवा देणे. सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश हा सेवा देणे हा असतो. त्यानंतर सहकारी संस्थेचा कारभार. तर त्याचे उत्तर आहे लोकशाही पद्धतीने. सहकारी संस्थेचा कारभार हा लोकशाही पद्धतीने केला जातो. त्यानंतर ई, सहकारी चळवळीचा उगम देश. तर त्याचे उत्तर आहे 9, इंग्लंड. सहकारी चळवळीचा उगम देश हा इंग्लंड हा होता. त्यानंतर खालील विधानांसाठी एक शब्द किंवा शब्द समूह लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे तो म्हणजे सहकारी संस्थेचे मालक. तर त्याचे उत्तर आहे सभासद. सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात. त्यानंतर 2, आर्थिक व सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याचे एक महत्वाचे साधन. तर त्याचे उत्तर आहे सहकार. त्यानंतर 3, सहकारी चळवळीचे जनक. ते आपल्याला माहितीच आहे, ते म्हणजे सर रॉबर्ट ओवेन. सर रॉबर्ट ओवेन यांना सहकारी चळवळीचा जनक असे म्हटले जाते. त्यानंतर 4, महाराष्ट्रातील पहिला सहकार कायदा. येथे महाराष्ट्रातील पहिला सहकार कायदा विचारलेला आहे, त्यामध्ये त्याचे उत्तर आहे 1960. कारण भारतातील पहिला सहकार कायदा जर विचारले असते तर ते 1904 होते, परंतु महाराष्ट्रातील पहिला सहकार कायदा हा 1960 मध्ये आलेला होता. त्यानंतर 5, भारतातील दुसरा सहकार कायदा. भारतातील दुसरा सहकार कायदा विचारलेला आहे, त्याचे उत्तर आहे 1912. प्रश्न 1 ड आहे तो म्हणजे खालील विधाने चूक किंवा बरोबर ते लिहा. त्यामध्ये 1,
सहकारी संस्था ही एक ऐच्छिक संघटना आहे. तर ते बरोबर आहे कारण सहकारी संस्थेमध्ये ऐच्छिक संघटन असते. म्हणजेच कोणतीही व्यक्ती त्याच्या इच्छेनुसार सहकारी संस्थेमध्ये सभासद होऊ शकते. त्यानंतर 2 सहकारी संस्था नफा मिळविण्याच्या उद्देशाने स्थापन केल्या जातात. हे विधान चूक आहे कारण सहकारी संस्था या सेवा देण्याच्या हेतूने निर्माण केलेल्या जातात. नफा मिळवणे हा त्यांचा उद्देश नसतो. त्यानंतर 3 सहकारी संस्था आपल्या सभासदांमध्ये कोणताही भेदभाव करीत नाहीत. हे विधान बरोबर आहे कारण सहकारी संस्था सर्व सभासदांना समान दर्जा देते. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, सहकारी संस्था ही एक हुकुमशाही संघटना आहे. तर हे विधान चूक आहे कारण सहकारी संस्था ही एक लोकशाही संघटना आहे. त्यानंतर 5 सहकारी संस्थांमुळे मध्यस्थांची साखळी नष्ट होण्यास मदत होते. तर हे विधान बरोबर आहे. सहकारी संस्थांमुळे मध्यस्थांची साखळी नष्ट होण्यास मदत होते. त्यानंतर 6 सहकारी संस्था मक्तेदारीवर नियंत्रण ठेवतात. हे विधान सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूयात. ते म्हणजे खालील विधाने पूर्ण करा. त्यामध्ये 1 सहकार म्हणजे यांचे संघटन होय. तर त्याचे उत्तर आहे व्यक्ती. सहकार हे एक व्यक्तींचे संघटन असते. त्यानंतर 2 सहकारात भांडवलापेक्षा यांना अधिक महत्त्व दिले जाते. तर त्याचे उत्तर आहे व्यक्ती. सहकारामध्ये भांडवलापेक्षा अधिक महत्त्व हे व्यक्तीला दिले जाते. त्यानंतर 3 भारतातील पहिला सहकार कायदा या वर्षी संमत झाला. तर त्याचे उत्तर आहे 1904. भारतातील पहिला सहकार कायदा 1904 साली संमत झाला. भारत सरकारने सन पासून पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून देशाचा आर्थिक विकास घडवून आणण्याचे धोरण स्वीकारले. तर त्याचे उत्तर आहे 1951. 1951 सालापासून पंचवार्षिक योजनांपासून सहकाराचा विकास घडवून आणण्याचे धोरण भारत सरकारने स्वीकारले. त्यानंतर 5 सहकारी चळवळीचा उगम सर्वप्रथम युरोप खंडातील. हा प्रश्न आपल्याला वारंवार विचारला जातो. त्याचे उत्तर आहे इंग्लंड. सहकारी चळवळीचा उगम हा इंग्लंड या देशामध्ये झाला. अचूक पर्याय निवडा. त्यामध्ये 1 आधुनिक सहकारी चळवळीचे जनक. तर त्याचे उत्तर आहे सर रॉबर्ट ओवेन. त्यानंतर 2 एक व्यक्ती. तर त्याचे उत्तर आहे एक मत. एक व्यक्तीला एकच मत सहकारी संस्थेमध्ये दिले जाते. ते भांडवलानुसार दिले जात नाही. त्यानंतर 3 सहकारी चळवळीचा उगम देश. तर त्याचे उत्तर आहे इंग्लंड. त्यानंतर 4 आर्थिक व्यवहाराच्या प्रमाणात नफ्याचे न्याय वाटप. नफ्याचे न्याय वाटप हे आर्थिक व्यवहारांच्या प्रमाणात केले जाते. त्यानंतर 5 भारतातील पहिला सहकार कायदा. भारतातील पहिला सहकार कायदा विचारलेला असल्यामुळे याचे उत्तर आहे 1904. त्यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न 1 ग आहे तो म्हणजे एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये 1 सहकार म्हणजे काय. तर सहकार म्हणजे इथे व्याख्या आपल्याला लिहायची आहे. सहकार म्हणजे एकमेकांना मदत करणे, कौटुंबिक व सामाजिक जीवनात एकत्रित राहणे व काम करणे. सहकार आणि मानवी सहजीवन यांचा जवळचा संबंध आहे. त्यानंतर 2 सर रॉबर्ट ओवेन यांना आधुनिक सहकारी चळवळीचे जनक का म्हणतात असा प्रश्न आहे. तर त्याचे उत्तर सर रॉबर्ट ओवेन यांनी कामगारांच्या सहकारी संस्था स्थापन केल्या तसेच त्यांनी सहकारी तत्वांचा प्रत्यक्ष व्यवहारात यशस्वीपणे वापर करून सहकाराचा पाया रचला. म्हणून सर रॉबर्ट ओवेन यांना आधुनिक सहकारी चळवळीचे जनक म्हटले जाते. तर त्यांनी सर्वप्रथम सहकारी संस्था स्थापन केल्या व सहकाराचा पाया रचला. त्यामुळे त्यांना आधुनिक सहकारी चळवळीचे जनक मानले जाते. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे तो म्हणजे संचालक मंडळ म्हणजे काय. आता संचालक मंडळ म्हणजे काय ते आपल्याला विचारलेले आहे. सहकारी संस्थेमध्ये सभासद आपल्यामधीलच काहींना प्रतिनिधी म्हणून निवडतात. या प्रतिनिधींच्या जे मंडळ असते, जी समिती असते त्याला संचालक मंडळ किंवा व्यवस्थापन समिती असे म्हणतात. संचालक मंडळालाच व्यवस्थापन समिती असे सुद्धा म्हणतात. त्यानंतर पुढील प्रश्न आहे तो चौथा ऐच्छिक संघटन म्हणजे काय. आता ऐच्छिक संघटन म्हणजे काय. सहकारी संस्थेमध्ये जात, धर्म, पंथ, लिंग, आर्थिक परिस्थिती यांचा विचार केला जात नाही. सहकारी संस्थेत सभासद होण्यासाठी अथवा सभासदत्व रद्द करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीवर कोणत्याही प्रकारची सक्ती केली जात नाही. यास ऐच्छिक संघटन असे म्हणतात. म्हणजेच
कोणतीही व्यक्ती आपल्या मनानुसार, आपल्या इच्छेनुसार सहकारी संस्थेमध्ये सभासदत्व घेऊ शकते किंवा आपल्या इच्छेनुसार सभासदत्व नाकारू किंवा रद्द करू शकते. त्यानंतर 5वा प्रश्न आहे तो म्हणजे इंग्लंडमधील पहिल्या सहकारी ग्राहक भांडाराचे नाव काय होते? तर इंग्लंडमधील पहिल्या सहकारी ग्राहक भांडाराचे नाव रॉसडेल इक्विटेबल पायोनियर्स सोसायटी लिमिटेड हे होते. त्यानंतर पुढील प्रश्न खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. त्यामध्ये एक सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश हा नफा मिळवणे हा असतो. तर येथे नफा मिळवण्याच्या जागी आपल्याला सेवा देणे हा लिहायचे आणि विधान लिहायचे पुन्हा लिहायचे आहे. तर सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश हा सेवा देणे हा असतो. त्यानंतर 2 महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना मुंबई येथे स्थापन झाला. तर हे विधान चुकीचे आहे. मुंबईच्या जागी महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना हा प्रवरानगर येथे स्थापन झाला. त्यानंतर 3 सहकार म्हणजे भांडवलदारांचे संघटन होय. हे विधान चूक आहे. भांडवलदारांच्या जागी सहकार म्हणजे व्यक्तींचे संघटन होय. त्यानंतर सहकारी चळवळीचा उगम सर्वप्रथम या देशात झाला. तर त्याचे उत्तर आहे सहकार चळवळीचा उगम सर्वप्रथम इंग्लंड या देशात झाला. त्यानंतर 5 समाजातील श्रीमंत व्यक्ती एकत्र येऊन सहकारी संस्था स्थापन करतात. तर श्रीमंताच्या जागी आर्थिकदृष्ट्या दुर्बल. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती एकत्र येऊन सहकारी संस्था स्थापन करतात. 6 सहकारी संस्था ही एक हुकुमशाही संघटना आहे. तर सहकारी संस्था ही एक लोकशाही संघटना आहे. ई गटात न बसणारा शब्द शोधा. त्यामध्ये पहिला प्रश्न 1960 चा कायदा, 1904 चा कायदा, 1956 चा कायदा, 1912 चा कायदा. तर याचे उत्तर आहे 1956 चा कायदा. कारण हे सर्व सहकार कायदे आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न आहे तो योग्य क्रम लावा. त्यामध्ये पहिला प्रश्न भारताचा दुसरा सहकार कायदा, मुंबई प्रांत सहकार कायदा आणि भारताचा पहिला सहकार कायदा. तर पहिल्यांदा आलेला होता तो म्हणजे भारताचा पहिला सहकार कायदा तो 1904 ला आलेला होता. त्यानंतर मुंबई प्रांत सहकार कायदा आलेला होता आणि त्यानंतर आला तो म्हणजेच भारताचा दुसरा सहकार कायदा 1912 साली. त्यानंतर दुसरा प्रश्न सहकार नियोजन समिती, ग्रामीण व बँकिंग चौकशी समिती आणि कृषी अर्थपुरवठा समिती. तर त्याचे उत्तर आहे कृषी अर्थपुरवठा समिती पहिल्यांदा. त्यानंतर आली ती म्हणजे सहकार नियोजन समिती आणि शेवटी आली ती म्हणजे ग्रामीण व बँकिंग चौकशी समिती. त्यानंतर प्रश्न 2 आहे तो म्हणजे खालील संज्ञा स्पष्ट करा. हा प्रश्न आपल्याला प्रत्येकी 2 गुणांसाठी येतो. त्यासाठी आपल्याला त्याची व्याख्या आणि त्याचा अर्थ लिहावा लागतो. तर पहिला प्रश्न आहे तो म्हणजे सहकार. तर सहकार म्हणजे एकमेकांना मदत करणे, कौटुंबिक व सामाजिक जीवनात एकत्रित राहणे व काम करणे. सहकार आणि मानवी सहजीवन यांचा जवळचा संबंध आहे. सहकाराला इंग्रजीमध्ये कोऑपरेशन असे म्हणतात. कोऑपरेशन हा शब्द मूळ लॅटिन भाषेतील कोऑपरारी या शब्दापासून आला आहे. या शब्दातील को म्हणजे सह किंवा एकत्र व ऑपरारी म्हणजे कार्य करणे असा या शब्दांचा अर्थ आहे. यामुळे कोऑपरेशन म्हणजे एकत्रितपणे काम करणे होय. कोणतेही काम एकत्रितपणे करावयाचे असल्यास त्यासाठी इतर व्यक्तींची मदत घेणे आवश्यक असते. लोकांना स्वतःच्या ज्या गरजा वैयक्तिकरित्या पूर्ण करता येत नाहीत, अशा गरजा एकमेकांच्या सहाय्याने सहकारात पूर्ण केल्या जातात. सहकार म्हणजे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींनी एकत्रित येऊन एकमेकांच्या मदतीने आपल्या 2 समानता सहकारी संस्थेचे सभासदत्व देताना त्या व्यक्तीची जात, धर्म, वर्ण, लिंग, आर्थिक परिस्थिती, सामाजिक प्रतिष्ठा इत्यादी बाबी विचारात घेतल्या जात नाहीत. सहकारी संस्थेत कोणतीही व्यक्ती श्रेष्ठ अथवा कनिष्ठ नसते. सर्व सभासदांना समान दर्जा, समान हक्क व अधिकार असतात. म्हणूनच समानता हा सहकाराचा पाया मानला जातो.
लोकशाही शिक्षण. सहकारी संस्थेचे व्यवस्थापन लोकशाही पद्धतीने चालते. सभासदांच्या सर्वसाधारण सभेला सर्वोच्च अधिकार असतात. सहकारी संस्थेचे सर्व निर्णय सभासदांच्या सभेत लोकशाही पद्धतीने सर्वानुमते घेतले जातात. एक व्यक्ती एक मत या नियमाद्वारे सहकारामध्ये लोकशाही तत्वप्रणाली व्यवस्थापनासाठी वापरली जाते. सहकारातून सर्वसामान्य लोकांना लोकशाहीचे शिक्षण मिळते. त्यामुळे देशातील लोकशाही बळकट होण्यास मदत होते. सहकाराचा पाया हा लोकशाहीवर आधारित आहे. त्यामुळे लोकशाही शिक्षण हे सहकाराची गरज आहे. त्यानंतर 4. समाजाची निर्मिती. सहकारात व्यक्तिगत हितापेक्षा व्यक्ती समूहाच्या हिताला प्राधान्य दिले जाते. सहकारामुळे धर्म, जात, पंथ, लिंग, वर्ण इत्यादी भेद कमी होऊन सर्वांना समान मानले जाते. परिणामी समाजामध्ये समता, एकता, बंधुता, सलोखा व सामंजस्य वाढते आणि एकसंघ समाजाची निर्मिती होण्यास मदत होते. पाचवा आहे तो म्हणजेच स्वसामर्थ्याची जाणीव. सहकारामुळे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती परस्पर सहाय्याने एकत्र येऊन स्वतःचे संरक्षण करू शकतात. त्यांच्यात स्वसामर्थ्याची जाणीव निर्माण होऊन ते आपले शोषण करणाऱ्यांविरुद्ध लढा देऊ शकतात. त्यामुळे आत्मविश्वास वाढून संघटन व व्यवस्थापन कौशल्य इत्यादी गुणांचा विकास होतो. यातून सभासदांमध्ये स्वसामर्थ्याची जाणीव निर्माण होते. त्यानंतर प्रश्न 3 आहे तो म्हणजे स्वमत लिहा. उपयोजनावर आधारित प्रश्न. ते आपल्याला स्वमत लिहायचे असते, स्वतःचे मत लिहायचे असते. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे तो म्हणजे एखाद्या व्यक्तीला सहकाराबाबतचे आपले विचार कसे पटवून द्याल ते सांगा. तर आता मी एखाद्या व्यक्तीला सहकाराबाबतचे माझे विचार खालीलप्रमाणे पटवून सांगेन. त्यामध्ये 1. मी त्या व्यक्तीस सर्वप्रथम सहकार म्हणजे काय हे पटवून सांगेन. त्या व्यक्तीला मी सहकार म्हणजे काय ते पहिल्यांदा पटवून सांगेन. त्यानंतर 2. त्यानंतर त्या सहकाराची उद्दिष्टे स्पष्ट करून सांगेन. म्हणजे जी सहकाराची जी उद्दिष्टे आहेत ती स्पष्ट करेन. त्यानंतर 3. सहकाराचे दैनंदिन जीवनात आपल्यासाठी महत्त्व काय आहे ते स्पष्ट करून सांगेन. त्यानंतर 4. शेवटी त्या सहकारी संस्था इतर संस्थांपेक्षा महत्त्वाच्या का आहेत ही पटवून सांगेन. त्यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूया. भारतात सहकारी चळवळ यशस्वी झाली. तर त्याचे उत्तर 18व्या शतकात इंग्लंडमध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊ लागले. पक्क्या मालाची हक्काची बाजारपेठ व कच्च्या मालासाठी भारताच्या भूप्रदेशाचा वापर ब्रिटिशांनी केला. औद्योगिक क्रांतीचा दुष्परिणाम व ब्रिटिशांच्या कूटनीतीमुळे भारतातील लघु व कुटीरोद्योग बंद पडले. कारागीर व कामगार बेकार झाले. रोजगारासाठी ते शेतीकडे वळले. परिणामी शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या वाढली. शेतीवरील अतिरिक्त भार, दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती दुर्बल झाली. शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा वाढला. शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा वाढून ते सावकारी पाशात अडकले. शेतकऱ्यांना सावकारी पाशातून मुक्त करण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना पतपुरवठा करण्याच्या दृष्टीने कायदेशीर उपाय योजले. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारत सरकारने सन 1951 पासून पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून देशाचा आर्थिक विकास घडवून आणण्याचे धोरण स्वीकारले. पंचवार्षिक योजना दरम्यान सहकारी चळवळीचा विकास व सहकारी चळवळीत यावर भर देण्यात आला. त्यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न हा प्रश्न आपल्याला 4 गुणांसाठी येतो. त्यामध्ये आपल्याला 4 ते 5 पॉइंट लिहिणे अपेक्षित असते. जर पॉइंट नसतील तर आपल्याला ते उत्तर लिहिणे अपेक्षित असते. त्यामध्ये एक सहकाराचा अर्थ. सहकार म्हणजे एकमेकांना मदत करणे, कौटुंबिक व सामाजिक जीवनात एकत्रित राहणे व काम करणे. सहकार आणि मानवी सहजीवन यांचा जवळचा संबंध आहे. सहकारामध्ये व्यक्तींनी एकत्रित राहण्याबरोबरच एकमेकांना मदत करण्यासाठी केलेल्या सामूहिक प्रयत्नांचाही समावेश होतो. सर्वांनी मिळून एकमेकांच्या मदतीने सहकाराला इंग्रजीमध्ये कोऑपरेशन असे म्हणतात.
कोऑपरेशन हा मूळ शब्द लॅटिन भाषेतील कोऑपरारी या शब्दापासून आलेला आहे. या शब्दातील किंवा एकत्र व ऑपरारी म्हणजे कार्य करणे असा या शब्दाचा अर्थ आहे. त्यामुळे कोऑपरेशन म्हणजे एकत्रितपणे काम करणे होय. कोणतेही काम एकत्रितपणे करावयाचे असल्यास त्यासाठी इतर व्यक्तींची मदत घेणे आवश्यक असते. लोकांना स्वतःच्या ज्या गरजा वैयक्तिकरित्या पूर्ण करता येत नाहीत, अशा गरजा एकमेकांच्या सहाय्याने सहकारामध्ये पूर्ण केल्या जातात. सहकार म्हणजे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींनी एकत्रित येऊन एकमेकांच्या मदतीने आपल्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी स्थापन केलेली संस्था होय. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे सहकाराचे महत्त्व. सहकाराचे महत्त्व काय आहे ते आपल्याला स्पष्ट करायचे आहे. त्यासाठी आपल्याला 4 ते 5 पॉइंट लिहायचे आहेत. सहकाराचे महत्त्व पुढील प्रमाणे. त्यामध्ये एकसंघ समाजाची निर्मिती. सहकारात व्यक्तिगत हितापेक्षा व्यक्तिसमूहाच्या हिताला प्राधान्य दिले जाते. सहकारामुळे धर्म, जात, पंथ, लिंग, वर्ण इत्यादी भेद कमी होऊन सर्वांना समान मानले जाते. परिणामी समाजामध्ये समता, एकता, बंधुता, सलोखा व सामंजस्य वाढते आणि एकसंघ समाजाची निर्मिती होण्यास मदत होते. त्यानंतर 2 शेती क्षेत्राचा विकास. भारतात प्रामुख्याने शेती क्षेत्राला पतपुरवठा करण्यासाठी सहकारी चळवळ सुरू झाली. सहकारी पतसंस्था शेतकऱ्यांना सुधारित बी-बियाणे, खते, कीटकनाशके, विद्युत पंप, पाईपलाईन, अवजारे इत्यादीसाठी अल्प व्याजदराने कर्ज पुरवठा करतात. त्यामुळे शेती उत्पादन वाढते. परिणामी शेती क्षेत्राचा विकास होण्यास मदत होते. त्यानंतर तिसरे आहे ते म्हणजेच कारागीर, लघु व कुटीर उद्योजक एकत्र येऊन औद्योगिक सहकारी संस्था स्थापन करतात. या संस्थेमार्फत सभासदांसाठी कच्च्या मालाची खरेदी व पक्क्या मालाची विक्री केली जाते. या संस्था लघु उद्योग, कुटीर उद्योगांना चालना देतात. तसेच सहकारी क्षेत्रामुळे शेतीपूरक व शेतमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांचा देखील विकास होतो. यामध्ये सहकारी साखर कारखाने, सहकारी सूत गिरण्या, सहकारी तेल गिरणी इत्यादी प्रक्रिया संस्था कार्यरत आहेत. या संस्थांमुळे औद्योगिक विकासाला चालना मिळाली आहे. त्यानंतर 4 रोजगार निर्मिती. सहकारी क्षेत्रामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होण्यास मदत होते. सहकारी साखर कारखाने, सूत गिरण्या, तेल गिरण्या इत्यादींमध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतो. याशिवाय शेतमजूर, ऊस तोडणी कामगार, वाहतूकदार, अन्य सेवा पुरविणारे व्यावसायिक यांना अप्रत्यक्षपणे रोजगार उपलब्ध होतो. कोणत्याही सहकारी संस्थेस दैनंदिन कामकाज चालविण्यासाठी काही कर्मचाऱ्यांची गरज असते. अशा विविध प्रकारच्या सहकारी संस्थांच्या स्थापनेमुळे रोजगाराच्या संधीत वाढ होते. त्यानंतर 5 मक्तेदारीवर नियंत्रण. ग्रामीण भागात सावकार शेतकऱ्यांना भरमसाठ व्याजदराने कर्ज पुरवठा करतात. सहकारी पतसंस्थांच्या सावकारांची कर्ज पुरवठ्यावरील मक्तेदारी कमी होण्यास मदत झाली आहे. सहकारी ग्राहक संस्थांमुळे वस्तू वितरणातील मध्यस्थ व व्यापाऱ्यांची मक्तेदारी कमी झाली आहे. मक्तेदारीच्या दुष्परिणामांपासून ग्राहकांचे संरक्षण होण्यास मदत होते. अशा रीतीने सहकारी संस्था मक्तेदारीवर नियंत्रण ठेवतात. त्यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहूया. सहकाराची वैशिष्ट्ये. ते आपल्याला सहकाराची वैशिष्ट्ये स्पष्ट करायची आहेत. सहकाराची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे. त्यामध्ये 1 व्यक्तींचे संघटन. समाजातील अनेक व्यक्तींचे उत्पन्न हे मर्यादित असते. अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती आपल्या समान गरजा सामूहिकरित्या भागविण्यासाठी एकत्र येऊन सहकारी संस्थेची स्थापना करतात. प्रत्येक जण सर्वांसाठी व सर्वजण प्रत्येकासाठी काम करतात. सर्व सभासद संस्थेचे मालक असतात. सहकारी संस्थेत भांडवलापेक्षा व्यक्ती हा घटक महत्वाचा असतो. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी वेगवेगळ्या कुटुंबातील किमान 10 व्यक्ती आवश्यक असतात. त्यानंतर 2 ऐच्छिक संघटन. सहकाराचे सभासदत्व सर्वांना ऐच्छिक असते. म्हणजेच जात, धर्म, पंथ, लिंग, आर्थिक परिस्थिती यांचा विचार केला जात नाही.
सहकारी संस्थेत सभासद होण्यासाठी अथवा सभासदत्व रद्द करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीवर कोणत्याही प्रकारची सक्ती केली जात नाही. सभासद होणे अगर न होणे हे ठरविण्याचा संपूर्ण अधिकार संबंधित व्यक्तीस असतो. म्हणून सहकारी संस्था ही ऐच्छिक संघटना आहे. त्यानंतर 3 सहकारामध्ये एकत्र येणाऱ्या व्यक्तींचे उद्दिष्ट हे एक समान असते. समान गरजा असणाऱ्या व्यक्ती आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी एकत्र येऊन सहकारी संस्थेची स्थापना करतात. उदाहरणार्थ घराची गरज असणाऱ्या व्यक्ती एकत्र येऊन सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करतात. त्यानंतर 4 लोकशाही संघटना. सहकारी संस्था ही एक लोकशाही संघटना आहे. सहकारात भांडवलापेक्षा व्यक्तीला अधिक महत्त्व दिले जाते. कोणत्याही सभासदांचे भांडवल कमी किंवा जास्त असले तरी एक व्यक्ती एक मत या तत्वाचा अवलंब केला जातो. सहकारी संस्थेचा कारभार सभासदांनी निवडून दिलेले प्रतिनिधी म्हणजेच संचालक मंडळांकडून लोकशाही पद्धतीने चालविला जातो. लोकशाही कारभार हा सहकाराचा गाभा आहे. 5 समानता. सहकारी संस्थेचे सभासदत्व देताना त्या व्यक्तीची जात, धर्म, पंथ, वर्ण, लिंग, आर्थिक परिस्थिती, सामाजिक प्रतिष्ठा इत्यादी बाबी विचारात घेतल्या जात नाहीत. सहकारी संस्थेत कोणीही श्रेष्ठ अथवा कनिष्ठ नसतो. सर्व सभासदांना समान दर्जा, समान हक्क व अधिकार असतात. म्हणून समानता हा सहकाराचा पाया मानला जातो. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया. प्रश्न 4 आहे तो म्हणजे जागतिक सहकारी चळवळ. जागतिक सहकारी चळवळीबद्दल आपल्याला टिप लिहायची आहे. सहकारी चळवळीचा उगम सर्वप्रथम युरोप खंडातील इंग्लंडमध्ये झाला. इसवी सन 1760 मध्ये युरोपात औद्योगिक क्रांती घडून आली. औद्योगिक क्रांतीच्या प्रभावामुळे भांडवलशाही प्रवृत्ती वाढीस लागली. परिणामी अधिकाधिक नफा मिळविण्याच्या भांडवलदारांच्या प्रवृत्तीमुळे ग्राहकांचे व कामगारांचे शोषण होऊ लागले. कामगारांना फारच कमी वेतन देण्यात येऊ लागले. शिवाय त्यांचे कामाचे तास वाढविण्यात आल्याने कामगारांच्या दारिद्र्यात भर पडली. ग्राहकांना नकली माल, कमी वजनमापाचा भेसळयुक्त माल महागड्या किमतीत कंपन्या विकू लागल्या. त्यामुळे त्यांचेही आर्थिक शोषण होऊन असा वर्ग अधिकाधिक गरीब होत गेला. भांडवलदारांच्या नफ्यात वाढ होऊन ते अधिकाधिक श्रीमंत झाले. गरीब व श्रीमंत यांच्यामधील दरी वाढत जाऊन आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणावर वाढली. यावर उपाय शोधण्याचे प्रयत्न सुरू झाले. भांडवलशाही समाजव्यवस्था व नफेखोरीच्या प्रवृत्तीमुळे सहकार या संकल्पनेचा उदय झाला. सर रॉबर्ट ओवेन यांनी कामगारांच्या सहकारी संस्था स्थापन केल्या. तसेच त्यांनी सहकारी तत्त्वांचा प्रत्यक्ष व्यवहारात यशस्वीपणे वापर करून सहकाराचा पाया रचला. म्हणून सर रॉबर्ट ओवेन यांना आधुनिक सहकारी चळवळीचे जनक मानले जाते. इंग्लंडमधील रॉचडेल येथे 28 विणकरांनी एकत्र येऊन सहकारी तत्त्वावर सन 1844 मध्ये रॉचडेल इक्विटेबल पायोनियर्स सोसायटी लिमिटेड या संस्थेची स्थापना करून सहकारी ग्राहक भांडार सुरू केले व सहकारी चळवळीचा पाया घातला. याच कालखंडात जर्मनीमध्ये पतपुरवठा सहकारी चळवळ सुरू झाली. कॅनडा, चीन, रशियामध्ये शेती सहकारी संस्थांच्या माध्यमातून सहकारी चळवळ सुरू झाली. डेन्मार्क या देशात दुग्ध उत्पादन सहकारी संस्थांच्या स्थापनेतून सहकारी चळवळ सुरू झाली. स्वीडनमध्ये ग्राहक सहकारी संस्था सुरू झाल्या. यानंतरच्या काळात हळूहळू जगातील इतर देशांमध्ये सहकारी चळवळीच्या माध्यमातून सहकारी संस्था सुरू झाल्या. इसवी सन 1895 मध्ये लंडन येथे आंतरराष्ट्रीय सहकारी संघटनेची इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्सची स्थापना झाली. ही संघटना सहकारी तत्त्वांचे पालन करणाऱ्या सहकारी संस्थांचे जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करते. जागतिक सहकारी चळवळीच्या विकासात या संस्थेचे योगदान फार महत्त्वाचे आहे. म्हणजेच कारणे द्या. त्यामधील पहिला प्रश्न, सेवा देणे हा सहकारी संस्थांचा प्रमुख हेतू असतो. त्याचे उत्तर 1. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, दुर्बल व्यक्ती एकत्र आपल्या समान गरजा भागवण्यासाठी सामूहिकरित्या एकत्र येऊन सहकारी संस्था स्थापन करत असतात. 2. सहकारी संस्थेत भांडवलापेक्षा व्यक्तीला अधिक महत्त्व असते. 3. प्रत्येकजण सर्वांसाठी व सर्वजण प्रत्येकासाठी काम करतात.
म्हणून सेवा देणे हा सहकारी संस्थांचा प्रमुख हेतू असतो. त्यानंतर दुसरा प्रश्न, सहकारी संस्था ही एक लोकशाही संघटना आहे. याचे उत्तर, सहकारी संस्थेत भांडवलापेक्षा व्यक्तीला अधिक महत्त्व असते. 2. सहकारात एक व्यक्ती एकमत या तत्वाचा वापर केला जातो. 3. सहकारी संस्थेचा कारभार सभासदांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींकडून चालवला जातो. म्हणून सहकारी संस्था ही एक लोकशाही संघटना आहे. त्यानंतर तिसरा, सहकारी संस्थांमुळे मध्यस्थांचे उच्चाटन होते. त्याचे कारण, 1. सहकारी संस्था या थेट उत्पादकाकडून माल खरेदी करून प्रत्यक्ष ग्राहकांना विकतात. 2. तसेच काही सहकारी संस्था मालाच्या विक्रीस कार्यक्षम व्यवस्था तयार करतात. 3. त्यामुळे सभासदांना त्यांचा माल मध्यस्थ किंवा दलालाला विकावा लागत नाही. म्हणून सहकारी संस्थांमुळे मध्यस्थांचे उच्चाटन होते. त्यानंतर चौथा प्रश्न, सहकार हे सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचे एक साधन मानले जाते. त्याचे कारण, 1. समाजातील दुर्बल घटक आपल्या दुर्बलतेवर मात करून स्वतःचा आर्थिक विकास साध्य करण्यासाठी सहकारी संस्था स्थापन करतात. 2. सहकारी संस्थेची जितकी वाढ होते तितकी ती भांडवलदारांविरुद्ध यशस्वी लढा देते. 3. त्यामुळे श्रीमंत व गरीब वर्ग यांच्यातील दरी कमी होऊन समाजात आर्थिक समानता निर्माण होण्यासाठी मदत होते. त्यानंतर 4. त्यामुळे जलद गतीने सामाजिक परिवर्तन घडू शकते. म्हणून सहकार हे सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचे एक साधन मानले जाते. 6वा प्रश्न आहे तो म्हणजेच खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न, सहकाराची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. हा प्रश्न आपण टिपा लिहामध्ये सुद्धा पाहिलेला आहे. त्याचे उत्तर तसेच आहे तसेच इथे लिहायचे आहे. त्यामध्ये त्याचे उत्तर, सहकाराची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे. त्यामध्ये पहिले वैशिष्ट्य आहे ते म्हणजे व्यक्तींचे संघटन. सहकार हे एक व्यक्तींचे संघटन असते. यामध्ये सर्वजण प्रत्येकासाठी काम करत असतात. त्याचा मुख्य हेतू हा सेवा देणे हा असतो. त्यानंतर 2. ऐच्छिक संघटन. सहकारी संस्थांमध्ये सभासदत्व घेणे हे एक ऐच्छिक संघटन असते. प्रत्येक जण आपल्या इच्छेनुसार सहकारी संस्थेमध्ये सभासद होऊ शकतो किंवा सभासदत्व रद्द करू शकतो. त्यानंतर पॉइंट आहे, सर्वजण समान उद्दिष्टासाठी कार्य करत असतात. उदाहरणार्थ, ज्यांना घरगुती किराणा मालाची गरज असते ते सर्व एकत्र येऊन सहकारी ग्राहक भांडाराची निर्मिती करतात. त्यानंतर 4. लोकशाही संघटन. सहकाराचा पाया हा लोकशाहीवर आधारित आहे. त्यामध्ये सभासद हे आपल्यामधीलच काही प्रतिनिधींना लोकशाही पद्धतीने निवडून देतात व त्याचा दैनंदिन कारभार पाहतात. त्यानंतर 5. समानता. सहकारी संस्थेमध्ये भांडवलापेक्षा व्यक्तींना अधिक महत्त्व असते. त्यामुळे सहकारी संस्थेमध्ये सर्व सभासद हे समान मानले जातात. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया. दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे सहकाराचे महत्त्व स्पष्ट करा. हा प्रश्न सुद्धा आपण पाहिलेला आहे. सहकाराचे महत्त्व पुढील प्रमाणे. त्यामध्ये 1. एकसंघ समाजाची निर्मिती. एकाच गरजेचे दुर्बल घटक एकत्र येऊन सहकारी संस्थेची स्थापना करतात. त्यामुळे एकसंघ समाजाची निर्मिती होण्यास मदत होते. त्यानंतर 2. शेती क्षेत्राचा विकास. भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे भारतात प्रामुख्याने शेती क्षेत्र जास्त आहे. त्या शेती क्षेत्राला पत म्हणजेच जे आपली निधी आहे, पतपुरवठा करण्यासाठी सहकारी चळवळ सुरू झाली. त्यामध्ये सहकारी पतसंस्था शेतकऱ्यांना सुधारित बी-बियाणे, खते, कीटकनाशके, विद्युत पंप इत्यादी अल्प व्याजदराने कर्ज पुरवठा करतात. त्यामुळे शेती उत्पादन वाढते. परिणामी शेती क्षेत्राचा विकास होण्यास मदत होते. औद्योगिक विकास. सहकारी क्षेत्र हे सर्व ठिकाणी आहे. त्यामध्ये ते औद्योगिक ठिकाणी सुद्धा असते. जसे की आपले सहकारी साखर कारखाने ते शेती क्षेत्राकडून कच्च्या मालाचे खरेदी करते व पक्का माल तयार करून पुन्हा विकते.
सहकारी त्यामध्ये सहकारी साखर कारखाने, सूत गिरण्या, तेल गिरण्या इत्यादींचा समावेश होतो. त्यानंतर 4 रोजगार निर्मिती. सहकारामुळे रोजगार निर्मिती होण्यास मदत होते. सहकारी क्षेत्रामुळे साखर कारखाने, सूत गिरण्या, तेल गिरण्या इत्यादींमध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतो. त्याशिवाय इतर इतर क्षेत्रातही सहकारामुळे रोजगार निर्मिती होण्यास मदत होते. त्यानंतर 5 मक्तेदारीवर नियंत्रण. ग्रामीण भागात सावकार शेतकऱ्यांना भरमसाठ व्याजदराने कर्ज पुरवठा करतात. सहकारी पतसंस्थांच्या स्थापनेमुळे सावकारांची कर्ज पुरवठ्यावरील मक्तेदारी कमी होण्यास मदत होते. सहकारी ग्राहक संस्थांमुळे वस्तू वितरणातील मध्यस्थ व्यापाऱ्यांची मक्तेदारी कमी होते. मक्तेदारीच्या दुष्परिणामांपासून ग्राहकांचे संरक्षण होण्यास मदत होते. अशा रीतीने सहकारी संस्था मक्तेदारीवर नियंत्रण ठेवतात. भारतातील सहकारी चळवळीची माहिती लिहा. 18व्या शतकात इंग्लंडमध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊ लागले. पक्क्या मालाची हक्काची बाजारपेठ व कच्च्या मालासाठी भारताचा भूप्रदेशाचा वापर ब्रिटिशांनी सुरू केला. औद्योगिक क्रांतीचा दुष्परिणाम व ब्रिटिशांच्या कूटनीतीमुळे भारतातील लघु व कुटीरोद्योग बंद पडले. कारागीर व कामगार बेकार झाले. रोजगारासाठी ते शेतीकडे वळले. परिणामी शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या वाढली. शेतीवरील अतिरिक्त भार, दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती दुर्बल झाली. शेतकऱ्यांना सावकारी पाशातून मुक्त करण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना पतपुरवठा करण्याच्या दृष्टीने कायदेशीर उपाय योजले. मुंबई प्रांतातील बडोदा येथे भारतातील पहिली सहकारी पतपुरवठा संस्था 5 फेब्रुवारी 1889 रोजी स्थापन झाली. प्राध्यापक विठ्ठल लक्ष्मण कवठेकर यांनी अन्योन्य सहाय्यकारी मंडळी या नावाने पहिली पतपुरवठा संस्था स्थापन केली. ब्रिटिश सरकारने भारतातील सहकारी चळवळीस मूर्त स्वरूप देणारा पहिला सहकार कायदा सन 1904 मध्ये संमत केला. भारतीय शेतकऱ्यांच्या आर्थिक व सामाजिक जीवनास नवे वळण देणारा हा कायदा होता. हा कायदा फक्त पतसंस्था स्थापन करण्यापुरताच मर्यादित होता. सन 1904 च्या कायद्यातील त्रुटी व उणिवा दूर करण्यासाठी सन 1912 मध्ये दुसरा सहकार कायदा संमत केला. या सहकार कायद्यामुळे सहकारी संस्थांची स्थापना सर्व क्षेत्रात होऊ लागली. सहकारी चळवळीची पुनर्रचना करण्यासाठी ज्या विविध समित्या नियुक्त केल्या होत्या त्यांच्या शिफारशीवरून भारतात रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी करण्यात आली. या बँकेने शेती पतपुरवठा विभाग सुरू केला. यानंतरच्या काळात केंद्र सरकारने सहकाराच्या विकासासाठी प्राध्यापक धनंजयराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली कृषी अर्थपुरवठा समिती व श्री आर. जी. सरैया यांच्या अध्यक्षतेखाली सहकार नियोजन समिती नियुक्त केली. बँकिंग सोयी व सुधारणासाठी सरकारने श्री पुरुषोत्तमदास ठाकूरदास यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण व बँकिंग चौकशी समिती नेमली. सन 1951 मध्ये ग्रामीण कर्ज पुरवठ्याचा अभ्यास करून शिफारस करण्यासाठी अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाहणी समितीची डॉ. ए. डी. गोरवाला यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्ती केली होती. सन 1954 मध्ये या समितीने आपला अहवाल सरकारकडे सादर केला. या समितीने आपल्या अहवालात असे मत नोंदविले की सहकार अयशस्वी ठरला आहे, तथापि तो यशस्वी झालाच पाहिजे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारत सरकारने सन 1951 पासून पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून देशाचा आर्थिक विकास घडवून आणण्याचे धोरण स्वीकारले. पंचवार्षिक योजनांदरम्यान सहकारी चळवळीचा विकास व सहकारी चळवळीत लोकांचा सहभाग वाढविणे यावर भर देण्यात आला. दीर्घोत्तरी प्रश्न, त्यामध्ये एक सहकाराची व्याख्या सांगून सहकाराची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. यामध्ये सहकाराची व्याख्या: सहकार हा व्यवसाय संघटनेचा एक प्रकार असून व्यक्ती आपल्या हितरक्षणासाठी समानतेच्या तत्वावर स्वेच्छेने एकत्र येतात. तर सहकाराची वैशिष्ट्ये आपण पाहिलेली आहेत. त्यामध्ये 1 व्यक्तींचे संघटन, 2 ऐच्छिक संघटन. त्यामध्ये व्यक्तींचे संघटन असते, भांडवलापेक्षा व्यक्तींना अधिक महत्त्व असते.
ऐच्छिक संघटन नसते. कोणताही सभासद केव्हाही सभासदत्व घेऊ शकतो किंवा नाकारू शकतो. त्यानंतर 3 सर्व सभासद हे समान उद्दिष्टासाठी एकत्र आलेले असतात. उदाहरणार्थ घराची गरज असणाऱ्या व्यक्ती एकत्र येऊन गृहनिर्माण संस्था स्थापन करतात. त्यानंतर 4 लोकशाही संघटन लोकशाही हा सहकाराचा पाया मानला जातो. यामध्ये व्यक्तीला अधिक महत्त्व दिले जाते. यामध्ये एक व्यक्ती एक मत या तत्वाचा अवलंब केला जातो. त्यानंतर 5 समानता सहकारी संस्थेमध्ये सभासदत्व देताना जात, धर्म, लिंग असे कोणतेही भेदभाव न करता सर्व व्यक्तींना सभासदत्व दिले जाते. यामध्ये भांडवलाला कमी महत्त्व असून व्यक्तींना अधिक महत्त्व असल्यामुळे समानता सर्व सभासदांना दिली जाते. त्यानंतर 6 दुर्बल घटकांचे एकत्रीकरण. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती स्वबळावर स्वतःची आर्थिक प्रगती करू शकत नाहीत. त्यामुळे ते एकत्र येतात व आपल्या समान हेतूसाठी इतर जे आपल्याला घटक शोषण करत आहेत त्यांच्या विरुद्ध बंड पुकारतात व सहकारी संस्थेची स्थापना करतात. त्यानंतर 7 सेवा उद्देश. सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश हा सेवा देणे असतो. नफा मिळवणे हा त्यांचा गौण उद्देश असतो, म्हणजेच कमी दर्जाचा हेतू असतो. परंतु व्यवस्थापन खर्च भागेल इतका नफा सहकारी संस्थांना मिळवावा लागतो. त्यानंतर 8 परस्पर सहाय्यातून स्वसहाय्य. सहकारी संस्थेत सभासदांच्या परस्पर सहकार्याला अधिक महत्त्व आहे. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. यानुसार सभासद स्वतःचे आर्थिक हित आणि विकास एकमेकांच्या मदतीने करून घेतात. उदाहरणार्थ कर्मचाऱ्यांच्या पतसंस्था या प्रत्येक सभासदांकडून दरमहा ठराविक वर्गणी गोळा करतात. त्यातून गरजू सभासदाला कमी दराने कर्ज दिले जाते. सुलभ हप्त्याने परतफेड आणि तारणाशिवाय कर्ज मिळाल्याने सभासदाचा फायदा होतो. असे कर्ज म्हणजे अन्य सभासदांनी एका सभासदाला केलेली आर्थिक मदतच असते. सहकाराचे महत्त्व सविस्तरपणे स्पष्ट करा. हा प्रश्न सुद्धा आपण पाहिलेला आहे. त्यामध्ये एक संघ समाजाची निर्मिती. एक संघ समाजाची निर्मिती करण्यास सहकार मदत करते. 2 शेती क्षेत्राचा विकास. भारतात प्रामुख्याने शेती आहे. त्या शेती क्षेत्राचा विकास करण्यास सहकार महत्त्वाचे आहे. त्यानंतर औद्योगिक विकास करण्यासाठी सुद्धा सहकार महत्त्वाची भूमिका पार पाडते. त्यामध्ये सहकारी साखर कारखाने असो किंवा सहकारी सूत गिरण्या, सहकारी तेल गिरण्या असो या औद्योगिक विकास करण्यास मदत करतात. त्यानंतर 4 रोजगार निर्मिती. सहकारी संस्था या रोजगार निर्मिती करण्यास मदत करतात. त्यानंतर 5 मक्तेदारीवर नियंत्रण. त्यानंतर सामर्थ्याची जाणीव. सहकारी संस्था या स्वसामर्थ्याची जाणीव करण्यास मदत करतात. सहकारामुळे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती परस्पर सहाय्याने एकत्र येऊन स्वतःचे संरक्षण करू शकतात. त्यांच्यात स्वसामर्थ्याची जाणीव निर्माण होऊन ते आपले शोषण करणाऱ्यांविरुद्ध लढा देऊ शकतात. त्यामुळे आत्मविश्वास वाढून संघटन व व्यवस्थापन कौशल्य इत्यादी गुणांचा विकास होतो. यातून सभासदांमध्ये स्वसामर्थ्याची जाणीव निर्माण होते. त्यानंतर 7 नफ्याचे न्याय्य वाटप. सहकारी संस्थेला मिळालेले आधिक्य किंवा नफा सर्व सभासदांमध्ये वाटून दिला जातो. आधिक्याचे वाटप हे भाग भांडवलाच्या प्रमाणात व सभासदांनी संस्थेशी केलेल्या आर्थिक व्यवहाराच्या प्रमाणात केले जाते. नफ्याच्या न्याय वाटपामुळे वाढीव नफ्यात प्रत्येक सभासदास वाटा मिळतो. परिणामी नफ्याचे न्याय वाटप होऊन सभासदांची आर्थिक प्रगती होते. त्यानंतर 8 मध्यस्थांचे उच्चाटन. सहकारी संस्था या थेट उत्पादकांकडून माल खरेदी करून प्रत्यक्ष ग्राहकांना विकतात. त्यामुळे मध्यस्थ व व्यापाऱ्यांची साखळी नष्ट होण्यास मदत होते. तसेच काही सहकारी संस्था शेतमाल विक्रीची कार्यक्षम व्यवस्था करतात. त्यामुळे सभासद शेतकऱ्यांना मध्यस्थ, दलाल इत्यादी यांच्या मार्फत माल विकावा लागत नाही. येथे आपला पहिल्या चॅप्टरचा स्वाध्याय समाप्त होतो. तर भेटूयात दुसऱ्या स्वाध्यायामध्ये. धन्यवाद.